हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये. आणि आज पाहणार आहोत आपल्या युरोपच्या घराची होम टूर. तर चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. वेलकम टू स्वीट होम. सर्वप्रथम आपण जाऊयात नीलच्या रूममध्ये. आणि ही आहे नीलची बेडरूम. या रूममध्ये छान असा बंक बेड आहे, जो की लहानपणी मी फक्त पिक्चरमध्ये पाहिला होता आणि तो नीलला स्वतः अनुभवायला मिळाला. इथे आहे छोटीशी बुक शेल्फ. आणि या बुक शेल्फमध्ये म्हणाल तर मोस्टली पुस्तकं ही नॉर्वेजियन आहेत, जी की नीलला अभ्यास करताना किंवा नॉर्वेजियन लँग्वेज शिकताना मला त्याचा खूप फायदा झाला. आता आपण जाऊयात मास्टर बेडकडे. आणि इथल्या भरपूर घरांमध्ये मी पाहिल्याप्रमाणे मास्टर बेडरूममध्ये वॉशरूम सेपरेट नसतं, जे की कॉमनच असतं एकच. घरात एंटर केल्यानंतर सर्वप्रथम असतो तो शॉवर एरिया. आणि हा आहे आपल्या घरातील शॉवर एरिया. आणि हे घर चूज करतानाचं मेन रिझन होतं शॉवर एरिया आणि त्यामध्ये असणारी फरशी, कारण की मोस्टली इथे वुडन फ्लोअर असतो, तर क्लिनिंगला खूप कठीण जातं. आणि नॉर्वेतील घरांचे किचन प्लॅटफॉर्म म्हणाल तर ते सुद्धा वुडनचे आहेत, त्यामुळे इथे काम करताना अगदी सावकाश करावं लागतं, कारण की पाणी सांडले तर हे टॉप खराब होऊ शकतात. मागच्या 3 वर्षांपासून आपल्या घराची होम टूर देऊयात असा विचार करण्यात 3 वर्ष गेलीत, कारण की उन्हाळा जातो तो कायम ट्रिपला जाण्यामध्ये आणि थंडीमध्ये अंधार असतो, त्यामुळेही असं लख्ख प्रकाश नसतो. उन्हाळा आल्यानंतर व्हिडिओ बनवूयात असं म्हणून तो करायचा राहिला. तर फायनली भारतात येण्यापूर्वी आपल्या घराची ही होम टूर तुम्हाला दिलेली आहे. आणि माझ्या व्हिडिओतून तुम्ही कायमच डायनिंग एरिया आणि लिव्हिंग रूम पाहिलेलीच आहे. तर ही आहे आपली लिव्हिंग रूम. त्यानंतर आपली पाहूयात ब्रेकफास्ट प्लेस. ही आहे आपली छोटीशी गॅलरी. आणि इथून नजारा पाहाल तर खूप सुंदर.